नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या सोशिकतेची, संयमाची, कष्टाची परीक्षा आता संपली आहे. 25 जुलै 2026 म्हणजेच या वर्षाची पावन आषाढी एकादशी, विठ्ठलाच्या या पवित्र दिवसापासून तुमच्या आयुष्यात अशा काही अद्भुत, चमत्कारिक आणि थक्क करणाऱ्या घटना घडणार आहेत, ज्या आता 100% कोणीही थांबवू शकत नाही. मित्रांनो, तुमची जर वृषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, नातेसंबंधांबद्दल, व्यापाराबद्दल, नोकरीबद्दल, शिक्षणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल किंवा अन्य समस्या, अडचणी, बाधा आयुष्यात असतील, प्रश्न समोर उभे असतील, मार्ग तुम्हाला मिळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, सगळं चांगलं कधी होईल, हे सगळं प्रश्न आपल्याला पत्रिका तपासून कळतात. ग्रह दोष आहेत का, अडचणी आहेत का पत्रिकेत, काही समस्या पत्रिकेत आहेत का. जर असेल तर त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा करून यातून मुक्तता मिळवता येते. त्यासाठी योग्य पत्रिका बघणं महत्त्वाचं आहे. हीच माहिती आणि पत्रिका तपासण्यासाठी तुमचे दिलेले प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा. मित्रांनो, वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची आणि स्थिर रास आहे. तुम्ही आजवर अनेक संकटं अंगावर झेलली आहेत, पण आता ग्रहांची चक्रे फिरली आहेत. तुमच्या राशीच्या कुंडलीत एक असा राजयोग तयार होत आहे, जो तुम्हाला भाग्योदयाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीपासून तुमच्या आरोग्यात, नोकरीत, व्यवसायात, शिक्षणात, कुटुंबात आणि नातेसंबंधांमध्ये नक्की काय मोठे बदल होणार आहेत, काय शुभ घडेल, कुठे अशुभ संकेत आहेत, हे सगळं काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वृषभ राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेला मानसिक ताण आणि अस्थिरता आता संपणार आहे. 25 जुलै नंतर तुमच्या करिअरमध्ये अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे दिवस तुम्हाला बघायला मिळतील. जर तुम्ही अनेक दिवसांपासून नोकरीत काही बदलीचे किंवा चांगल्या पगाराच्या अपेक्षेने थांबला असाल तर आता ती प्रतीक्षा संपली आहे. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुम्हाला मोठी जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याचे मजबूत योग आता तयार होत आहेत. बेरोजगार तरुणांना बहुराष्ट्रीय कंपनीत किंवा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मोठी नोकरी मिळेल. जे लोक सरकारी क्षेत्राशी किंवा कंत्राटी कंपनीशी जोडलेले आहेत त्यांच्या कामात आता स्थैर्य येईल आणि रखडलेले कंत्राट किंवा मानधन मंजूर होईल. नोकरीच्या ठिकाणी स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. सहकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणापासून किंवा वादापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा, अन्यथा नाहक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मित्रांनो, व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन भागीदारी सुरू करण्यासाठी हा काळ सुवर्ण काळासारखा असेल. जुने रखडलेले किंवा बुडीत कर्ज अनपेक्षितपणे वसूल होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. रिअल इस्टेट, जमीन जुमला, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमधील दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा तुम्हाला होईल. उत्पन्नाचे नवे आणि कायमस्वरूपी मार्ग मोकळे होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता कायमची मिटेल. या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवून पैशाचे व्यवहार करू नका. कोणत्याही कागदपत्रावर नीट वाचन केल्याशिवाय सही करू नका. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. पती-पत्नीमधील जुने वाद आणि गैरसमज संपुष्टात येऊन नाते अधिक परिपक्व आणि मधुर बनेल. जर घरात मुलांच्या लग्नाचे किंवा शिक्षणाचे प्रश्न रेंगाळत असतील तर ते आता मार्गी लागतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या, विशेषतः आईच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळे तुमचे अनेक कठीण कामे सोपी होतील. नातेवाईक आणि समाजात तुमचा मान सन्मान प्रचंड वाढेल. जुन्या आणि जुनाट वादांना पुन्हा उकरून काढू नका. कुटुंबात संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा, जेणेकरून कोणाच्या भावना दुखावणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात आळस किंवा मन विचलित होण्याचा त्रास होत होता त्यांची एकाग्रता कमालीची वाढेल. स्पर्धा परीक्षांची किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. जर तुम्ही कला, वाणिज्य किंवा तांत्रिक शिक्षणात असाल तर तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल आणि नवीन संधी तुम्हाला मिळेल. परीक्षेच्या काळात किंवा तयारीच्या काळात सोशल मीडिया आणि निरर्थक मित्रांच्या संगतीमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. आळस हा तुमचा मोठा शत्रू ठरू शकतो, म्हणून वेळेचे काटेकोर नियोजन करा. गेल्या काही काळापासून चालू असलेल्या शारीरिक व्याधी, विशेषतः हाडांचे किंवा पोटाचे त्रास कमी होतील. मानसिक ताण, चिंता आणि रात्रीची अपुरी झोप या समस्यांमधून तुमची सुटका होईल. मनात सकारात्मक विचार वाढतील आणि एक वेगळा उत्साह शरीरात जाणवेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्या दरम्यान हवामान बदलामुळे डोळ्यांचे विकार किंवा घशाचे इन्फेक्शन त्रास देऊ शकते. तसेच बाहेरचे तेलकट आणि अस्वच्छ अन्न खाणे टाळावे. वाहन चालवताना घाई गडबड अजिबात करू नका, विशेषतः रात्रीचा प्रवास टाळावा. वृषभ राशीचे लोक स्वभावाने थोडे हट्टी असतात. या काळात तुमचा हाच हट्टी स्वभाव किंवा स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा अट्टहास
नात्यामध्ये किंवा व्यवसायात दुरावा निर्माण करू शकतो. परिस्थितीनुसार थोडे लवचिक राहा. उत्पन्नाचे मार्ग वाढणार असले तरी भौतिक सुखावर आणि चैनीच्या वस्तूंवर अचानक मोठा खर्च होऊ शकतो. त्यामुळे खर्च करताना बजेट सांभाळून चाला. तुम्ही या दरम्यान वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने दररोज सकाळी तुम्ही ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध या मंत्राचा जप करावा किंवा मग रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावा. याने तुम्हाला लाभ होईल. मित्रांनो, आषाढी एकादशीच्या दिवसापासून घरात कोणत्याही प्रकारचा मांसाहार, मद्यपान किंवा तामसिक अन्न बनवू नका आणि आणू नका. घर पूर्ण स्वच्छ सात्विक ठेवा. घरातल्या महिलांचा, बहिणीचा किंवा आईचा चुकूनही अपमान करू नका. ज्या घरात स्त्रीचा आदर होतो तिथेच विठ्ठल आणि लक्ष्मी वास करतात. मित्रांनो, 25 जुलै 2026ची ही आषाढी एकादशी तुमच्या आयुष्यात संघर्षाचा अंत करून सुवर्णयुगाची सुरुवात करणार आहे. पांडुरंगाचा वरदहस्त आता तुमच्या पाठीवर आहे आणि नशीब तुम्हाला 100% साथ देणार आहे. आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका, यश तुमचे आहे. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. योग्य मार्गदर्शनासाठी, तुमचे प्रश्न विचारण्यासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद.